लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। या 3 तारखांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वितरण होऊ शकते। कोणत्या त्या 3 तारखा आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा, सगळ्यात मोठा प्रश्न वितरण कधी होणार। मिळालेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी किंवा 20 फेब्रुवारी या तारखांच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मागील सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत त्यांना नेहमीप्रमाणे 1500 रुपये जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकीमुळे थांबलेली होती, ज्यांची ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण होईल आणि त्या पात्र ठरतील, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्यांचे 4500 रुपये एकत्र मिळू शकतात। हे का केलं जात आहे हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे। जून महिन्यात जेव्हा पडताळणी प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा अनेक महिलांचे पुढील हप्ते सुरू झाले होते, पण जे मागील 2 ते 3 महिन्यांचे पैसे थांबले होते ते त्यांना मिळाले नव्हते। यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती। याच अनुभवातून सरकारने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आणि महिला पात्र ठरल्यास तिचा प्रलंबित लाभ देखील दिला जाईल। म्हणूनच आता 4500 रुपये एकत्र देण्याचा निर्णय घेतला जात आहे। पुढे काय होणार? मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या वितरणामध्ये अधिक शिस्त आणण्याचा सरकारचा विचार आहे। म्हणजे ठराविक तारखांच्या दरम्यान, उदाहरणार्थ 1 ते 5 किंवा 5 ते 10 किंवा 15 ते 20 याच कालावधीत प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा होईल, जेणेकरून महिलांना आर्थिक नियोजन करता येईल। शेवटी एक प्रश्न, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले आहेत? तुमची ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे का? हे दोन्ही प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।